दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी त्र्यंबकेश्वर येथील नामदेव भवन येथे जाहीर सत्कार व अभिष्टान चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात व उपस्थित संपन्न झाला। या विशेष कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष लोकनेते श्री सुरेश तात्या गंगापुत्र यांनी अत्यंत नेटकेपणाने आणि भव्य स्वरूपात केले होते। कार्यक्रमात इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिरमणदादा खोसकर यांची आदिवासी सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे संपत नाना सकाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला। रत्नाकर घोटेकर सर यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा आदरपूर्वक अभिष्टचिंतन सोहळा पार पडलाय। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुळाने यांचाही विशेष सत्कार यावेळी करण्यात आला। याचवेळी धनंजय मोहन देशमुख, वेदांग उमेश जोशी व शुभम संतोष दिघे या तिघांचा ॲडव्होकेट म्हणून झालेल्या यशस्वी प्रवासाबद्दल त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन समर्थ मित्र परिवार त्र्यंबकेश्वर आणि त्यांचे प्रमुख श्री सुरेश तात्या गंगापुत्र यांनी केले। त्यांच्या नेतृत्वाखाली बंडू खोडे, किरण महाले, किरण चौधरी, अक्षय नारळे, रामा परदेशी आदींनी मोलाचे सहकार्य केले। या भव्य कार्यक्रमाला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझ्यासारखेच आमचं भाग्य ज्यांचा 81वा वाढदिवस त्यांचा केक कापण्याची संधी या ठिकाणी मिळाली, सत्कार संधी मिळाली की घोटकर काका या ठिकाणी या शहराला जे कामकाज कमी होतं ते कामकाज पुढे नेण्यासाठी तिन्ही ॲडव्होकेटचे या ठिकाणी आज त्यांचा सत्कार झाला। ते तिघे जे असतील, जोशी असतील, देशमुख असतील, तसंच ज्यांनी 10 वर्षापासून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जबाबदारी दिली सर्वांच्या माध्यमातून ते प्रदेशचे राष्ट्रवादी उपाध्यक्ष संपदाना, जिल्हा परिषदचे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष मैत्री तात्या, तालुका अध्यक्ष बहिरू पाटील, आता त्यांची नुकतीच शहर अध्यक्ष म्हणून या त्र्यंबकेश्वर शहराची जबाबदारी राष्ट्रवादीने दिली। सुरत तात्या मार्केटचे उपसभापती, खरोखर त्यांनी काम केलं। युवराजप्पा कुठोळे नेहमी या भागामध्ये कोणाच्या सुखादुःखात जायचं, कुठे जायचं, रात्रीचे निरोप देणारे या ठिकाणी माझे सरपंच ज्यांनी मनाचा मोठेपणा करून सुरेश त्याला या ठिकाणी पद दिलं ते बंडूभाऊ खोडे, थेटे काका, गिरीश काका, बाळू काका, जोशी काका, सर्वच तोला मोलाच्या या ठिकाणी माणसं आहेत। दिलीप भाऊ असतील, सुनील भाऊ असतील, त्यांची मागे निवड झाली। त्यांनी एक दिवस माझ्या वाढदिवसासाठी सांगितलं, त्यांच्या मुली वाढदिवसाला माझ्याकडे घरी आली आणि त्यांनी फोन केला, दादा आणि दादांच्या वाढदिवसाला आलं। भाऊनी सांगितलं, दादा तुम्ही सगळ्यात घेतलं, सगळ्याकडे ठेवता। त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा केला। समाधान भाऊ ते सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काम करायची संधी दिली। तुम्ही सर्वांनीच माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला 10 वर्षी संधी दिली, ती या ठिकाणी विसरून जाणार नाही। आणि आज थेटे काकाच्या माध्यमातून आज या ठिकाणी बोलण्याची संधी दिली। त्या संधी सोना बंडू असेल, सगळे कार्यकर्ते असतील, तात्या असतील, तात्यांनी त्यांचे सर्वच कार्यकर्ते, चौधरी असतील, सर्वांनी हा कार्यक्रम आपले दिलीप भाऊ हे त्या ठिकाणी, परंतु हा विपणा बाजूला ठेवला पाहिजे। नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।